श्रावण महिना सुरू झाला की आठवण येते ती म्हणजे रोडग्यांची. गोवऱ्यातले रोडगे तर शक्य नाही शहरामध्ये, पण त्याच पद्धतीचे आपण कढईमध्ये करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. जाड गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं. याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहे. हे अगदी घट्ट मळून घ्यायचं, तेल वगैरे काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये. आणि पाणी पण साधंच आहे, जे आपलं रेग्युलर आहे ते. घट्ट मळून घ्यायचं, ते व्हायला पाहिजे. आता करण्याची पद्धत पण गोवऱ्यातली वेगळी आहे आणि हे मी वेगळी करते, म्हणजे आतून ते चांगलं भाजलं जातं. गोवऱ्यातले रोडगे वेगळे करतात, कारण ते भाजायला एवढं काही म्हणजे थोडंसं म्हणजे कच्चं राहण्याचं जे आहे ते टेन्शन नसतं. पण याला कसं थोडंसं असं कढईमध्ये करायचे आहे आपल्याला, त्याच्यामुळे थोडंफार तर असतंच ते. असं करून घ्यायचं आणि शक्य होते तर छोटे छोटेच करायचे, खूप मोठा नाही करायचा. तो पण आतून कच्चा राहण्याची शक्यता असते. छोटे छोटेच करायचे, एखादा शिल्लक झाला तरीच चालेल. या पद्धतीने केल्यानंतर याला तेल लावायचं चांगलं. असं करायचं. असं केल्यानंतर आता हे जे आहे हे असं करायचं आणि हे असं आतमध्ये ढकलायचं. गोवऱ्यातले थोडे वेगळे करतात, ते काही मला असं जसे जमायला पाहिजे तसे जमत नाही, कारण मी हेच जास्त करते नेहमी. त्याच्यामुळे ही पद्धत मला बरोबर माहिती. आणि हे आतून हे मी इकडे शिकले. आमच्या गावाकडे गोवऱ्यातलेच करतात, त्याच्यामुळे शिकायचं काही आवश्यकता पडलीच नाही. पण इकडे रोडग्याची आठवण आली. त्याच्यानंतर शेजारचे ज्या ताई आहेत त्यांनी सांगितलं होतं की कढईतले पण छान. त्याच्यामध्ये पण मी बरेच बदल करत करत आणले. हे असं हे जे आहे हे असे आतमध्ये हे होतं. आता याला थोडंसं तेल लावायचं आणि इथे पूर्ण हे पोकळ जागा ठेवायची. तर त्याच्यासाठी जी वरच्या कडा आहेत ह्या जोडून घ्यायच्या. हे पोकळ असल्यामुळे काय होतं, जे कच्चा राहण्याची शक्यता आहे ती अजिबातच राहत नाही. पूर्ण हे पोकळ जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते असं हे पोकळ दिसतच नाही, पॅक झालेलं असतं हे. तर हे असं कच्चं राहत नाही. मग हे असं 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 करत घ्यायचं आणि हे जॉईंट करून घ्यायचं. काढून टाकलं थोडंसं. त्यानंतर आता हा जास्त दाबायचा नाही, थोडंसं असं. आता हाता या पूर्ण पोकळ आहे आपण, पण जेव्हा भाजलं जातं तेव्हा तो पोकळ राहत नाही. तर याच पद्धतीने आता हे सगळे मी करून घेते. बाहेर पाऊस चालू आहे कंटिन्यू, 2-3 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे. आणि रोडगे हे तयार झाले इथे. आता कढई ठेवली आहे. कढई घेताना ॲल्युमिनियमचीच घ्यायची कढई. तेल गरम झालं चांगलं. रोडगे याच्यामध्ये 2-3च टाकायचे, जे तेलामध्ये बसतील ते. 4 टाकते मी सुरुवातीला, 4 नंतर. हे अगोदर चांगले भाजून घ्यायचे त्या तेलावर. असे छान जी वरची साईड आहे ती पूर्ण अशी रंग बदलतो त्याचा आणि क्रिस्पी होते. आणि तसं जरासं तेल न टाकता पण करतात बऱ्याच जणी. तर ते माझी वरची साईड आहे ती थोडी अशी जशी व्हायला पाहिजे तशी नाही होत. तर त्याच्यामुळे मी या पद्धतीने करत असते. या पद्धतीने हे भाजून घ्यायचे, खूप नाही भाजायचे. म्हणजे हे बघा, या साईडनं आता थोडेसे कच्चे आहे, या साईडनं रंग कमी आहे, या साईडनं कमी आहे, कारण ते आता आपल्याला अजून बराच वेळ लागणार आहे या रेसिपीला करायला. म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जर करायचं म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी याला 1.5 तास तरी द्यावा लागेल. कारण हे पूर्ण झाल्यानंतर 1 तासभर तरी परत कढईमध्ये ठेवावे लागतात, तेव्हाच ते आतून चांगले भाजले जातात. तर रेसिपीची सुरुवात करताना थोडी लवकरच करायची, कारण याला वेळ द्यावाच लागतो भाजण्यासाठी.
ही पूर्ण जी प्रोसेस आहे ही पूर्ण झाल्यानंतर आणखी 1 तास, तर हे पण तसेच तळून घ्यायचे. हे पण झाले. आता काढून घ्यायचे पूर्ण. ते तेल आहे हे पण पूर्ण, जेवढं तेल टाकलं होतं तेवढं, म्हणजे काहीच नाही लागत, जसं तसंच आहे. ते पूर्ण काढून घ्यायचं, काहीच नाही ठेवायचं. त्याच्यानंतर कढई ठेवली, गॅस पूर्णपणे आता कमी करायचा. मी बंद केला होता. कमी गॅस करायचा आणि आता हे याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यावर झाकण ठेवायचं. मध्ये मध्ये 4-5 मिनटं झाले, 4-5 मिनटं झाले की पलटत राहायचं. आता हे थोडा वेळ झाला की परत याला पलटायचं. छान असे कडक होतात. हे वरून जरी कडक दिसत असले तरी आतून कच्चे आहे अजून, त्याच्यामुळे याला मंद गॅसवर अगदी 1 ते 1.5 तास, 1 तास तरी ठेवावेच लागतात. आणि पूर्ण प्रोसेस 1-1.5 तासाची आहे, त्याच्यामुळे या रेसिपीला वेळ लागतो. तसं आता हे केल्यानंतर दुसरे काम करू शकता तुम्ही, म्हणजे असं नाही याच्या जवळच राहावं लागतं, दुसरंही चालतं. पण म्हणजे अगदी अर्ध्या तास त्याच्यावर परत झाकण ठेवायचं. 1-5 मिनिटांनी परत याला चेक करायचं. आता बराच वेळ झाला, 1 तासभर तरी झालेला आहे. आणि हे झाले. आता गरम गरम खायचे, छान लागतात. अशा क्रॅक पडतात पूर्ण हे जे आहे. या पद्धतीच्या हे अशा क्रॅक पूर्ण हे अशा होतात. आणि फोडल्यानंतर पण लगेच समजतं. कच्चा जर असला तर 1-2 मिनटं आणखी होऊ देते याला. आता हे छानपैकी झालेले आहे, पूर्ण झाले आता हे. आणि भाजले पण चांगले, कडक झाले. गॅस बंद करायचा आणि कढईतून लगेचच्या लगेच काढून घ्यायचे, नाही त्याला पाणी सुटतं, नरम होतात. तर कढईतून गॅस बंद केल्यानंतर कढईतून लगेच काढून घ्यायचे. आता एक आता फोडून दाखवते, म्हणजे कच्चा आहे की कसा आहे हे तुम्हाला समजेल. मला तर म्हणजे फोडायची आवश्यकताच पडत नाही, तेव्हा समजून जातं, कारण बऱ्याच वेळा करते मी. आता हा फोडल्यानंतर हे आतलं जे पीठ आहे ते असं हातावर घ्यायचं. आणि ते जर असं चिकट झालं खूप, तर ते शिजलेलं नाही, तेव्हा समजतं. आणि हे असं जर झालं तर हे आता शिजलेलं आहे, पूर्ण चिकट नाही होत, पूर्ण असं याच्यासारखं होतं, चुरम्यासारखं. आणि हे जर असं चिकटलं, एकदम असा गोळा तयार झाला, असं दाबल्यानंतर तर गोळा तयार होतोच त्याचा, कारण ते चुरम्यासारखं होऊन जातं, चुरम्याच्या लाडूसारखं. तसं नाही तर असं चिकट व्हायला पाहिजे. जे शिजल्यानंतर आपल्याला एक थोडंसं समजतं प्रत्येकाला, आता जे स्वयंपाक करतं त्याला प्रत्येकीला समजतंच की चिकट कसं आणि हे कसं. तर ते तसं नाही व्हायला पाहिजे, जे असं हातात घेतल्यानंतर चिकटतं, तर तसं नाही. हे असं छान मोकळं होऊन जातं एकदम. आता याच्यावर छानपैकी तूप टाकायचं, वरण तूप, एखादी भाजी करायची असली तर, किंवा चटणी ठेचा, हिरव्या मिरच्यासुद्धा तळू शकता तुम्ही या पद्धतीनं याच्यासोबत, पण वरणासोबत छान लागतात हे. जेवढं असं फोडून छान असं तूप टाकायचं आणि वरण. तर हा व्हिडिओ आता इथे कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि रंग पाहू शकता. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.